प्रवास भावगीतांचा यातील भावगीतातील वसंतोत्सव याच्या 9ब या उपविभागात रसिकांचे मनपूर्वक स्वागत. गीतेमध्ये भगवंतांनी वसंत ऋतूचे वर्णन ऋतूनाम कुसुमाकरा असे केलेले आहे. मराठी गीतातील वसंत ऋतू म्हणजे वसंत प्रभू, ज्यांच्या केवळ असण्याने श्रोते श्रीमंत झाले, त्या सुगम संगीताच्या वसंत उत्सवातील हा संगीतकार रत्नजडित हिराच होय. भावगीतांच्या सुवर्ण काळात आशालता पर्वाला सुंदर स्वरसाज देऊन वसंत प्रभू यांनी श्रोत्यांची रुचीही बदलली. पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणी कबूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे. रिमझिम पाऊस पडे सारखा. वाटवेंची गाणी बायकी वाटू लागलेली होती तेव्हा ताज्या दमाचे लता आशाचे सादर झालेले स्वर सफाईदार आणि हृदयस्पर्शी होते. या स्वरांना प्रभूंनी साधेपणा राखत सुंदर चाली देऊन बाळबोधपणा पुसून टाकला व भावगीतांना नव चैतन्य बहाल केले. संगीताच्या डौलदार झोकात नजाकतीने सादर केलेल्या गाण्यांनी रसिकांचे कान तृप्त झाले. शतजन्मीचे हो माझे नाते, सप्तपदी हे रोज चालते तुझ्या सवेते. शतजन्मीचे हो माझे नाते. कर्नाटकातील मंगलोर जवळचे प्रभू घराणे 19व्या शतकाच्या शेवटी मुंबईमध्ये स्थायिक झाले. गोड गळ्याचे वसंत प्रभू मेळ्यात गाणी गात असत. ही गाणी ऐकून हिंदी सिनेमात त्यांना अभिनय करण्याचे व गाणी गाण्याची संधी मिळाली. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया हे त्या काळचे गाजलेले गाणे वसंत प्रभू सुंदर रीतीने गात असत. एका मेळ्यामध्ये प्रेक्षकांनी त्यांना या गाण्यासाठी पुन्हा एकदा असा 25 वेळा आग्रह केला. मात्र शेवटी त्यामुळे त्यांच्या स्वरयंत्राला इजा झाली व आवाज गेला. उपचारानंतर त्यांचा आवाज आला, पण त्यातील सुरेलपणा गेलेला होता. आता तर मेळाही नाही व चित्रपटही नाही अशी अवस्था झालेली होती. मात्र मेळ्याचे मालक भार्गवराव पांडे यांची त्यांच्यावर मोठी मर्जी होती. त्यांनी त्यांना प्रसिद्ध नृत्य विशारद केशवराव मोरे यांचेकडे पाठवले. तेथे ते कथ्थक नृत्यामध्ये पारंगत झाले. शास्त्रीय संगीताचे पूर्वसंस्कार व नृत्य यामुळे आलेल्या तालाच्या सखोल ज्ञानाने त्यांची संगीतकाराची जडणघडण होत गेली. मुंबईत केनडी ब्रिजजवळ एका बैठकीत ते लावणी बघण्यासाठी गेलेले होते.
त्यातील नर्तिका चुकीचा पदन्यास करत होती तेव्हा वसंत प्रभू म्हणाले, हे काय नाचणं म्हणायचंय? तेव्हा नर्तिका त्यांना म्हणाली, बोलणे सोपे असते, करून दाखवा. त्यावेळी प्रभूंनी पायात चाळ बांधून योग्य पदन्यास करून दाखवला व त्या नर्तिकेने त्यांचे पाय धरले. ही आठवण दिनकर पाटील यांनी सांगितलेली आहे. 1946 साली त्यांना एका नाटकाला संगीत देण्याची संधी मिळाली. HMV कंपनीतही त्यांनी काही काळ संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. लोकप्रिय प्रतिभावंत कवी पी. सावळाराम यांनी रेल्वे स्टेशनवर एका नववधूची पाठवणी करणाऱ्या आईला पाहिले. दिल्या घरी तू सुखी राहा असा तिने त्या मुलीला आशीर्वाद दिला. या प्रसंगावर पी. सावळाराम यांना सुचलेल्या गीताला वसंत प्रभूंनी सुंदर चाल बांधली आणि 1949 साली एका अजरामर भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली. या गीताने त्यांच्या संगीत दिग्दर्शनाची सुरुवात प्रचंड यशाने झाली आणि पी. सावळाराम, लता मंगेशकर व वसंत प्रभू ही नावे महाराष्ट्राच्या घराघरात पोचली. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. त्यांच्या या गीतावर आचार्य यात्रे यांनी पुढील प्रमाणे अभिप्राय दिला. गंगा जमुना एका पारड्यात व अन्य गाणी दुसऱ्या पारड्यात टाकली तरी गंगा जमुनाचे पारडे जड होईल. वसंत प्रभू, पी. सावळाराम आणि लता मंगेशकर या तिघांच्या बिल्वदलाने मराठी संगीत विश्वाला अनमोल भावगीते दिलेली आहेत. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, लेक लाडकी या घरची. पी. सावळाराम व वसंत प्रभू या जोडीत यथावकाश आशा भोसले सामील झाल्या व भावगीतांचा सुरेल प्रवाह दुथडी भरून वाहू लागला. ऐकूया हिंडोल रागातील हे सुंदर गीत. राधा कृष्णावरी भाळली, राधा कृष्णावरी भाळली, गुजगुज उठली गोकुळी, गुजगुज उठली गोकुळी, राधा कृष्णावरी भाळली, राधा कृष्णावरी भाळली. आशा व लता या दोघींचा अमृततुल्य स्वरांचा लाभ झालेली काही गीते याप्रमाणे. रिमझिम पाऊस पडे सारखा, वेड लागले या राधेला, सप्तपदी मी रोज चालते, विठ्ठल तो आला आला, राधा गवळण करीते मंथन, प्रतिमा उरी धरोनी या 50च्या दशकातील शालीन स्निग्धता व कोवळीक असलेल्या अजरामर गीतांनी प्रभूंच्या संगीत दिग्दर्शनात श्रोत्यांना श्रीमंत केले. वसंत प्रभूंच्या चाली जलद गतीत असत. त्यांनी पुरुष स्वर कमी वापरलेला आहे. ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेले हे गीत.
चिंचाच्या माळा आणखी कोणाला तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा. पी सावळाराम आणि वसंत प्रभू यांनी चित्रपट गीतेही दिलेली आहेत. 1953 साली आलेल्या वादळ या चित्रपटातील ठुमरीसाठी प्रेक्षक पुन्हा एकदा असा आग्रह धरीत त्यासाठी निर्मात्यांनी याची वेगळी चित्रफीत बनवलेली होती. प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तुम्हाला भाग्य दिले तुम्हाला माझिया नयनांच्या कोंडणी माझिया नयनांच्या कोंडणी उमलते शुक्राची चांदणी माझिया नयनांच्या कोंडणी माझिया नयनांच्या कोंडणी. आली हासत पहिली रात आली हासत पहिली रात उजळत प्राणांची फुलवात आली हासत पहिली रात. हिंदी चित्रपटातील गायक तलत मेहमूद यांच्याकडूनही प्रभू यांनी मराठीमध्ये गाणे गाऊन घेतलेले आहे. हा आपला गौरव आहे असे समजून त्यांनी गायनाचे मानधन घेण्याचे नाकारले होते. कविवर्य भा. तांबे यांच्याही अनेक गीतांना त्यांनी संगीत दिलेले आहे. ते दूध तुझ्या त्या घटातले काठीक गोड लागेल तळे ते दूध तुझ्या त्या घटातले काठीक गोड लागेल तळे. पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा यासारखी सुंदर गीते त्यांनी सुमन कल्याणपूर यांच्याकडून गाऊन घेतलेली आहेत. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते जिथे सागरा आपल्या वैविध्यपूर्ण सुरावटीने वसंत प्रभू यांनी भावसंगीतात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवलेली आहे. कुसुमाग्रज यांच्या गीतांनाही त्यांनी सुंदर स्वरसाज दिलेला आहे. आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती चेतना विशाळ आणि त्याच्या दिलगनिया पदात जीर्ण पासोळाकडे तो दाट
कविवर्य पी सावळाराम यांची नितांत काळजाला भिडणारी मनस्वी अशी शब्दरचना, वसंत प्रभूंनी नजाकतीने बांधलेला स्वरसाज आणि हृदयापासून निघालेला लताबाईंचा कोवळा स्वर म्हणजे कल्पवृक्ष कन्येसाठी. हे गीत श्रोताच नव्हे तर गायिका लताबाई यांनाही विद्ध करून गेलेले आहे. आपल्या बाबांच्या व्याकुळ आठवणीने या गीताच्या ध्वनिमुद्रणानंतर लताबाई बाबा असे जोराने ओरडून दुःखातिरेकाने खाली बसल्या. असे अजरामर आणि काळजाला भिडणारे गीत देणारे कवी, संगीतकार आणि गायक सर्व श्रेष्ठच श्रेष्ठ. त्यांच्या प्रतिभेला मनपूर्वक सादर प्रणाम. वसंत प्रभू यांनी सुमारे 120 भावगीतांना व 22 मराठी चित्रपटांना संगीत दिलेले आहे. प्रेमा काय देऊ तुला, आली हासत पहिली रात, लेक लाडकी या घरची, माझ्या नयनांच्या कोंदणी, जिथे सागरा धरणी मिळते, ही गाणी मराठी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून आहेत. त्यांच्या गाण्यांची गोडी व संगीताची समज नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे. या गुणी संगीत दिग्दर्शकाला व्यसनाधीनतेमुळे अल्पायुष्य मिळाले. काही चित्रपटांचे त्यांनी नृत्य दिग्दर्शनही केलेले आहे. आपल्या गाण्यांची त्यांनी स्वतंत्र शैली निर्माण केली. शब्दांची ओढाताण न करता सहज, सोपी, गोड, आकर्षक स्वररचनेतून गाण्यातील सौंदर्य दाखवण्यात त्यांची खासियत होती. प्रवास भावगीतांचा याच्यामधील भावगीतांचा वसंतोत्सव याच्या 9ब या उपविभागाला येथे आपण पूर्णविराम देऊन पुढील 10व्या भागाकडे वळूया. धन्यवाद.